रिया अजूनही थोडी कन्फ्यूज होती. अर्णवने सरप्राईज म्हटलं होतं, पण काय आहे ते अजूनही तिला कळलं नव्हतं. रिया, आज संध्याकाळी 7 वाजता रेडी राहा. अर्णवने सकाळी सांगितलं होतं. कशासाठी? रियाने विचारलं होतं. सरप्राईज. तो हलकसं हसला होता. संध्याकाळ झाली. रिया आरशासमोर उभी होती, साध्या सूटमध्ये, केस हलकेसे मोकळे सोडलेले. तितक्यात दरवाजा वाजला. तिने उघडला. समोर अर्णव उभा होता, हातात एक गिफ्ट बॉक्स. हे तुझ्यासाठी, तो म्हणाला. रिया थोडी आश्चर्यचकित झाली. माझ्यासाठी? हो, आज स्पेशल डे आहे ना. रियाने बॉक्स उघडला. आत एक सुंदर लाल रंगाचा ड्रेस होता, सॉफ्ट, फ्लोईंग आणि खूप एलिगंट. रिया काही क्षण काहीच बोलू शकली नाही. अर्णव, हा खूप सुंदर आहे, मला माहिती आहे, पण तू घातलास तर अजून सुंदर दिसेल. रिया हलकसं हसली. थोडा वेळ दे, मी बदलून येते. काही मिनिटांनी रिया हळूहळू बाहेर आली. लाल रंगाचा तो ड्रेस तिच्यावर अगदी परफेक्ट बसला होता. तिचे मोकळे केस, हलका मेकअप आणि तिच्या गालावरचे डिंपल. ती खूप खूप सुंदर दिसत होती. अर्णव तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या नजरेत एक वेगळंच काहीतरी होतं. कशी दिसते मी? रियाने हलक्या आवाजात विचारलं. अर्णव तिच्याकडे हळूहळू चालत आला. खूप सुंदर. तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. इतकी सुंदर की शब्दच नाही माझ्याकडे. रिया थोडी लाजली. तिने नजर खाली केली. अर्णव हलक्या हाताने तिची हनुवटी वर केली. माझ्याकडे बघ. रिया हळूच त्याच्याकडे पाहिलं. दोघांचे डोळे एकमेकांत हरवले. घरात आज वेगळीच सजावट होती. हलकी लाईट्स, मेणबत्त्या आणि एक छोटंसं टेबल. फक्त ते दोघेच. हॅप्पी 1 मंथ. अर्णवने तिचा हात धरत म्हणाला. रियाच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही एवढं सगळं केलं माझ्यासाठी. मी सांगितलं होतं ना, मला प्रेम व्यक्त करायला जमत नाही, पण शिकतोय. रिया त्याच्या जवळ आली. तुम्ही प्रयत्न करत आहात तेच पुरेसं आहे. दोघे टेबलवर बसले. एकमेकांना केक खाऊ घातला. हसले, बोलले. काही वेळाने हलकीशी म्युझिक वाजू लागली. अर्णवने हात पुढे केला. डान्स? रिया थोडी लाजली. मला येत नाही. मी आहे ना, तो हसत म्हणाला. रियाने त्याचा हात धरला. दोघं हळूहळू डान्स करू लागले. अर्णवने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. रिया त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी राहिली. त्या क्षणी वेळ थांबली होती. रिया, अर्णव हलक्या आवाजात म्हणाला. मी खरंच खूप लकी आहे. रिया हसली. पण मी? अर्णवने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच तिच्या कपाळावर किस केलं. रियाचे डोळे भरून मिटले. तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होतं. थँक्यू, ती हळू आवाजात म्हणाली. कशासाठी? माझ्या आयुष्यात येण्यासाठी. अर्णवने तिला घट्ट मिठीत घेतलं. आता कधी सोडणार नाही. त्या रात्री फक्त ते दोघे होते. त्यांचं प्रेम होतं आणि एक सुंदर आठवण. रिया आणि अर्णवचं आयुष्य आता हळूहळू स्थिर होत होतं. दोघांमध्ये आता आधीपेक्षा जास्त समजूतदारपणा आला होता. रिया आता फक्त सर म्हणणारी मुलगी राहिली नव्हती, तर अर्णवच्या प्रत्येक भावना ओळखणारी, त्याची साथीदार बनली होती. त्यांच्या दोघांमध्ये आता खूप छान नातं तयार झालं होतं. दोघे एकमेकांना खूप वेळ देत होते आणि दोघांचा एकमेकांवर खूप विश्वासही होता. त्यांच्यामध्ये आता सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण प्रत्येक सुखाच्या मागे कुठेतरी एक वादळ दडलेलं असतं. काही दिवसांनी ऑफिसमध्ये सगळं नेहमीप्रमाणे चालू होतं. पण आज अर्णव थोडा वेगळाच वाटत होता. तो सतत फोनवर होता आणि प्रत्येक वेळी केबिनच्या बाहेर जाऊनच बोलत होता. रियाच्या हे लक्षात येत होतं. रिया त्याच्याकडे पाहत होती. कुणाशी बोलत असतील? तिच्या मनात विचार आला. मे आय कम इन सर? येस, अर्णवने नजर न उचलता उत्तर दिलं. सर, आजच्या मीटिंगचे डिटेल्स. रिया, मी नंतर पाहतो, असं अर्णव म्हणाला. रिया थोडी थांबली. ती काहीच बोलली नाही. सर, तुम्ही ठीक आहात ना, असं रियाने विचारलं. मी परफेक्टली फाईन आहे. यू कॅन गो नाव, असं अर्णव रियाला म्हणाला. त्या उत्तरात एक थंडपणा होता. रिया शांतपणे बाहेर आली. पण तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता सुरू झाली होती. अर्णव नेहमीसारखा का बोलत नाहीये? त्याच्या वागण्यात तिला थोडा बदल जाणवत होता. त्या दिवसापासून अर्णव बदलायला लागला होता. तो घरी उशिरा यायचा आणि घरातून लवकरच निघून जायचा. कधी कधी फोन उचलायचाच नाही आणि सतत तो बिझी असायचा आणि रियाशी बोलायला त्याचं बोलणंही कमी झालं होतं. एक दिवस रिया ऑफिसमधून घरी आली. घरात पूर्ण शांतता होती. अर्णव, तिने हाक मारली. कोणीच उत्तर दिलं नाही. ती सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यांसमोर एक एक आठवणी येऊ लागल्या. त्याचं हसणं, त्याचं ते डील म्हणणं, त्याची काळजी घेणं आणि आत्ता
तोच माणूस तिच्यापासून दूर जात होता. त्या माणसाला तिच्याशी बोलायलाही वेळ नव्हता. रात्री 11 वाजता दरवाजा उघडला. अर्णव आत आला. इतक्या उशिरा? रियाने विचारलं. अर्णव म्हणाला, काम होतं माझं. रियाने विचारलं, कसलं काम? रिया, मला आत्ता प्रश्नांची उत्तर द्यायची इच्छा नाही आहे आणि तू मला सारखे प्रश्न विचारत जाऊ नकोस, असं अर्णव तिला म्हणाला. त्याच्या या उत्तराने रिया काही क्षण शांत राहिली. ठीक आहे, पण त्या ठीक आहे मध्ये खूप काही होतं. आणि दुसऱ्या दिवशी रिया ऑफिसमध्ये होती. तेवढ्यात काव्या धावत आली. काव्या ही तिची खूप छान ऑफिसमधली मैत्रिणीही झाली होती. ती म्हणाली, रिया, तुला काही सांगायचं आहे. रिया म्हणाली, काय झालं? काव्या म्हणाली, काल मी अर्णव सरांना पाहिलं. कुठे? रियाने विचारलं. एका कॅफेमध्ये, आणि ते पण एका मुलीसोबत. हे ऐकल्यानंतर रियाचा श्वास अडखळला. काय? हो, आणि ते खूप क्लोज वाटत होते रिया, अशी काव्या रियाला म्हणाली. रिया काहीच बोलली नाही, कारण तिच्या तोंडात शब्दच फुटत नव्हता. तिच्या हातातून फाईल खाली पडली आणि त्या संध्याकाळी रिया एकटीच त्या कॅफेमध्ये गेली. तिच्या मनात 1000 प्रश्न होते आणि अचानक तिने त्या दोघांनाही पाहिलं. अर्णव आणि त्याच्यासमोर बसलेली एक मुलगी. ती मुलगी खूप साधी होती. ना जास्त मेकअप, ना कोणताही ॲटिट्यूड, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती. अर्णव तिच्याशी हसत बोलत होता आणि हे रियाला बिलकुल सहन झालं नाही. तोच अर्णव जो आता रियाशी नीट बोलतही नव्हता, तो दुसऱ्या मुलीसोबत हसत होता. आणि हे सगळं रिया दूर उभी राहून पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. का? का तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, का? ती तिथून शांतपणे निघून गेली. आणि त्या रात्री अर्णव घरी आला. तो रात्रीही तो उशिराच घरी आला. तेव्हा रिया खिडकीजवळ उभी होती. रिया, अर्णवने तिला आवाज दिला. यावेळेस ती वळली नाही. रिया, लिसन, अर्णव पुन्हा म्हणाला. काही एक्सप्लेन करू नका. अर्णव थांबला. तू काय पाहिलंस? रिया हसली. जे पाहायला नको होतं ते आज पाहिलं मी अर्णव. रिया अर्णवला म्हणाली. रिया, गोष्टी तशा नाही जशा तू समजतेस. मग कशा आहेत सर? मी जशा पाहिल्या नाही तशा आहेत तर कशा आहेत ते तुम्ही सांगा मला. तो काही क्षण शांत राहिला. रिया, मी तुला सगळं सांगू शकत नाही रिया. रिया हलकसं हसली आणि हे ऐकून रियाचं मन तुटलं. म्हणजे खरंच काहीतरी आहे सर, असं रिया म्हणाली. रिया, ट्रस्ट मी, अर्णव तिला म्हणाला. ट्रस्ट? ती हसली. मी माझं सगळं आयुष्य तुमच्यावर ट्रस्ट करून दिलं आणि आज, आणि तिचे डोळे भरून आले, आज तुम्ही कोणाच्या तरी डोळ्यात पाहून हसत होतात आणि कोणाच्या तरी जास्त जवळ होतात. अर्णव काहीच बोलू शकला नाही. एक प्रश्न विचारू, रिया म्हणाली. अर्णव म्हणाला, हो विचार. ती माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे का? अर्णव चकित झाला. रिया प्लीज, अर्णव तिला म्हणाला. पण रियाला काही फरक पडत नव्हता, कारण तिचं मन तुटलं होतं पूर्ण. ती म्हणाली, उत्तर द्या. तो शांत राहिला आणि तेच उत्तर होतं. रिया मागे सरकली. समजलं मला. तुमचं शांत राहणं हेच उत्तर आहे माझ्यासाठी पुरेसं. ती हळूहळू चालत आत गेली
आणि दरवाजा तिने बंद केला. त्या रात्री दोघंही एकाच घरात होते, पण मध्ये एक खूप मोठं अंतर तयार झालं होतं. दुसऱ्या दिवशी रिया ऑफिसमध्ये आली नाही. तिचा फोनही बंद होता. ती घरात नव्हती म्हणून अर्णवला असं वाटलं रिया ऑफिसमध्ये गेली असेल. तिचा फोनही लागत नव्हता. अर्णव बेचैन झाला तर सरळ तिच्या घरी गेला. घरी नंतर दरवाजा उघडला. आत शांतता. रिया घरातही नव्हती आणि त्याने तिला खूप शोधलं आणि त्याला शेवटी टेबलवर एक पत्र होतं. अर्णवला ते मिळालं. त्याने ते उघडलं आणि त्या पत्रामध्ये असं काही लिहिलं होतं. अर्णव, मी थकले. तुमच्यावर प्रेम करताना मी स्वतःला हरवून बसले. पण आता स्वतःला शोधायला मला दूर जावं लागेल अर्णव. पण तुम्ही खुश राहा तिच्यासोबत. तुम्ही नेहमी खुशच राहा. तुमची रिया. अर्णवच्या हातातून पत्र खाली पडलं. रिया, तो हलक्या आवाजात म्हणाला. त्याचे डोळे भरून आले आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच. तो पूर्णपणे तुटला होता. पण त्या पत्राच्या मागे अजून एक छोटा नोट होता. जर खरंच माझ्यावर प्रेम असेल ना, तर मला शोधायला येऊ नका. अर्णव स्तब्ध झाला. ही काय आट आहे? तो स्वतःशीच म्हणाला. आणि त्या क्षणी त्याचा फोन वाजला. हॅलो, अर्णव म्हणाला. समोरून एक आवाज आला. अर्णव, गेम अजून सुरू आहे. कोण? जिला तू काल भेटलास ती फक्त सुरुवात होती. अर्णवच्या चेहऱ्यावर शॉक दिसू लागला. रिया सुरक्षित नाही आहे. अर्णव थबकला आणि फोन कट झाला. अर्णवचा श्वास जोरात चालू झाला. रिया, कुठे आहेस तू? रिया कुठे गेली असेल? तो घराबाहेर धावत निघाला.